रेकॉर्डिंग चालू झाल्यावर आवाज येईल जेव्हा तुम्हाला, तेव्हा प्रेझेंटी मार्क करा. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? सांगा चॅट बॉक्स मध्ये, इज माय स्क्रीन विजिबल टू ऑल ऑफ यू? Okay. Okay, see, we have seen that we have 5 sense organs. बरोबर? आपण शिकलेलो आहोत की आपल्याला 5 sense organs आहेत. Yes? तर आपण त्यामधील eyes we have completed. तर first of all will tell me which 5 sense organs we have. Okay? आपल्याला कोणते सेन्स ऑर्गन्स आहेत? आपले जे बॉडी पार्ट ज्याच्याने आपण सेन्स करू शकतो, असे बॉडी पार्ट कोणकोणते आहेत? अवर 5 सेन्स ऑर्गन्स. सगळ्यांनी मला एक एक करून ते सांगायचे आहेत. ओके? येस. फर्स्ट इज जिज्ञासा. जिज्ञासा, टेल मी अवर 5 सेन्स ऑर्गन्स. येस जिज्ञासा, आवाज येतोय का माझा? सांगा मला 5 सेन्स ऑर्गन्स. टेल मी अवर 5 सेन्स ऑर्गन्स. Nose, eyes, ears, skin, neck, टंग. tongue paste ने ओके ओके. नेक्स्ट इज कनिष्का. कनिष्का, टेल मी अवर 5 सेंसरी ऑर्गन्स. tongue, skin, ears, nose, And eyes. Okay. Next is Vallabh. Vallabh, tell me 5 sensory organs. eyes, ears, nose, tongue, skin. No. Okay, skin. Okay, I thought chin. Okay. Next आहे रिद्धी. रिद्धी, tell me 5 sensory organs. Eyes, nose, ears, tongue, skin. Okay. And Swara. Swara, tell me 5 sensory organs. Yes, teacher. Tell me names of 5 sensory organs. Eyes, Hmm. nose, ears, Huh? skin. And tongue. Okay. ओके, माइक ऑफ करायचा आहे. Okay. ओके. तर आता वन बाय वन मी तुम्हाला सगळ्या सेन्सरी ऑर्गन बद्दल एकदा इन्फॉर्मेशन सांगणार आहे आणि नंतर आपण डिटेल मध्ये एक एक सेन्सरी ऑर्गन शिकायचं आहे. ओके. येस. वन मोर. रिद्धी फ्रॉम सेकंड स्टँडर्ड. रिद्धी, राईट? देवांग. देवांग, माइक ऑन कर.
ओके, लेट इट बी. सी, बघा इथे काय दाखवलेलं आहे आपल्याला, अवर सेन्स ऑर्गन्स, आपले सेन्स ऑर्गन्स, आणि ते काय काम करतात ते दाखवलेलं आहे. ओके, सी, फर्स्ट इज अवर आईज हेल्प अस टू सी. आपण कशाने पाहू शकतो? आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. डोळे नसतील तर आपल्याला काहीच दिसणार नाही. येस. नेक्स्ट इज अवर इयर्स हेल्प्स अस टू हिअर. म्हणजे आपण जे काही सगळ्या प्रकारचे आवाज ऐकत असतो, म्युझिक असेल, कोणाचं बोलणं असेल, आता सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे, ते तुम्ही कशाने ऐकताय? विथ द हेल्प ऑफ इयर्स. ओके. अवर नोज हेल्प अस टू स्मेल थिंग्स. इट ऑल्सो हेल्प्स अस टू ब्रीथ. बघा, नाक काय करतं? वेगवेगळ्या प्रकारचे वास घेण्यासाठी आपल्याला मदत करतं. आणि आपण जो श्वास घेतो, बघा आपली ब्रीदिंग प्रोसेस कंटिन्युअस चालू असते. आपण बाहेरच्या हवेतला ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये घेत असतो की नाही, ते सुद्धा आपण नाकाने घेतो. ओके. नेक्स्ट इज स्किन. बघा तो मुलगा काय करत आहे सांगा मला. स्किनचा उपयोग बघा काय करत आहे. पाणी गरम आहे की थंड आहे ते चेक करण्यासाठी तो मुलगा त्याच्या हातावरच्या स्किनचा वापर करत आहे. बघा, अवर स्किन इज ऑल्सो अ सेन्स ऑर्गन. आपली स्किन सुद्धा एक प्रकारचा सेन्स ऑर्गनच आहे. बाय फीलिंग और टचिंग समथिंग we know whether it is hot or cold, smooth or rough, soft or hard. बघा, मग आपली स्किन सुद्धा एक सेन्स ऑर्गन आहे. आणि आपण एखाद्या गोष्टीला हात लावून आणि त्याला फील करून आपण ती गोष्ट थंड आहे की गरम आहे, स्मूथ आहे की रफ आहे, सॉफ्ट आहे की हार्ड आहे, हे ओळखू शकतो. बघा, जर तुम्हाला मम्मीने आंघोळीला पाणी दिलं असेल तर तुम्ही तुमचा हात घालून हाताच्या स्किनचा त्या पाण्याला स्पर्श करून पाणी थंड आहे की गरम आहे हे ओळखू शकता. तुमच्याकडे टेडी बिअर आहे, तो टेडी बिअर सॉफ्ट आहे हे तुम्ही कसं ओळखता? तुमच्या स्किन मुळे. ओके. टेडी बिअरचा सॉफ्ट टच आहे तो आपण कशाने फील करू शकतो? आपल्या स्किन मुळे. नेक्स्ट इज टंग. Our tongue helps us to know the taste of food. Taste can be salty, sweet, sour or bitter. बघा, ती मुलगी चाखताना दिसत आहे तुम्हाला. काय आहे तिच्या इथे? लोणचं आहे. मग लोणचं कसं असतं? आंबट. ते खाताना ते आंबट आहे हे तुम्ही कशावरून ओळखता? तुमच्या जिभेवरून. तुम्हाला वेगवेगळे पदार्थ आवडत असतील, चॉकलेट्स, पिझ्झा, आईस्क्रीम, राईट? मग हे पदार्थ तुम्हाला चविष्ट कसे लागतात? तुमच्या टंग मुळे. ओके. मग एखादी गोष्ट सॉल्टी आहे, तिच्यात मीठ जास्त आहे, खारट आहे किंवा स्वीट आहे, गोड आहे, सोर आंबट आहे किंवा बिटर म्हणजेच कडू आहे, तर ते तुम्ही सगळ्या या टेस्ट कशामुळे ओळखू शकता? तुमच्या जिभेमुळे, टंग मुळे. ओके. द आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन are our 5 sense organs. Okay, we see, hear, smell, taste and feel with these 5 senses. Okay, आपले हे सेन्सरी ऑर्गन्सचा आपल्याला कसा उपयोग होतो? we see, hear, smell, taste and feel with these 5 senses. We learn about the world around us with the help of these 5 senses. मग आपल्या आजूबाजूचा परिसर किंवा आपल्या आजूबाजूचं जग, त्यामध्ये कोणत्या गोष्टी चालतात, काय काय घडतं, कोणकोणत्या गोष्टी आहेत, त्या कशा आहेत, हे आपण आपल्या या 5 सेन्सेस मुळेच आपल्याला समजतं. त्या 5 सेन्सेस मुळेच आपण हे शिकू शकतो. ओके, समजले सगळ्यांना 5 सेन्सेस? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये, ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड अबाउट दी 5 सेन्स ऑर्गन्स. ओके. ओके, आता आपण डिटेल मध्ये, लास्ट लेक्चरला आपण आईज बघितलं होतं, तसं आपण डिटेल मध्ये एकेका सेन्स ऑर्गन विषयी बघणार आहोत. त्या अगोदर एक लाईन तुम्ही लिहून घ्यायची आहे. आय विल शो यू. चला, बुक आणि पेन्सिल काढा सगळ्यांनी. आपल्याला लिहायचं आहे, वी सी, hear, smell, taste
and feel with these 5 senses. चला बुक आणि पेन्सिल काढा. ओके, आपल्याला लिहायचं आहे we can see, hear, स्मेल. सगळ्यांनी पटकन लिहायचं आहे, एक्स्ट्रा टाइम कोणालाही मिळणार नाही. सगळ्यांनी फास्ट कंप्लीट करायचं आहे आणि मी बुक दाखवायला सांगणार आहे तुम्हाला. त्यामुळे कंटाळा न करता एकदम छान नीट लिहून घ्यायचं आहे. वी कॅन सी, हिअर, स्मेल, टेस्ट, and feel with our sense organs. Okay, let me check. Okay, चला लिहून घ्या. We can see, hear, smell, taste and feel with our sense organs. चला फर्स्ट सेकंड दोन्ही स्टँडर्डने लिहून घ्या. लिहून झाल्यावर मला सांगायचं आहे चॅट बॉक्स मध्ये whether you have complete. चला लिहा पटापट सगळ्यांनी आणि लिहून झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या मला. आपल्याला लिहायचं आहे we can see, hear, smell, taste and feel with our sense organs. ओके, लिहिताना सगळ्यांनी बोलायचं आहे, तुम्हाला लर्न सुद्धा व्हायला पाहिजे. we can see, hear, smell, taste and feel with our sense organs. Okay, write fast everyone. Yes, completed. झालाय का लिहून सांगा मला. Okay, all of you have completed. मी स्क्रीन नाही दिसत आहे. लिहा पटकन सगळ्यांनी. ओनली 2 मिनिट्स देणार आहे मी आता, फक्त 2 मिनिट्स and then we will start. Okay, then I will start with the next sensory organ.
येस, ज्यांचं राहिलेलं आहे त्यांनी एकदम फास्ट लिहायचं आहे. नाव आय एम गोइंग टू स्टॉप दिस स्क्रीन. ओके, सो नेक्स्ट वी विल सी. बघा, आपण लास्ट लेक्चरला आईज हा सेन्स ऑर्गन त्यामध्ये डिटेल शिकलो होतो, बरोबर. आईज, हाऊ टू केअर, हाऊ टू टेक केअर ऑफ आईज. ओके, दॅट वी हॅव लर्न. अँड फॉर, ओके, मी रिवाइज करते एकदा, बघा सगळ्यांनी. ओके, आईज वी सी विथ अवर आईज, आपण आपल्या डोळ्यांचा वापर बघण्यासाठी करतो. दॅट्स वाय टेक गुड केअर ऑफ देम, म्हणून आपण आपल्या डोळ्यांची खूप नीट काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काय काय सांगितलेलं तुम्हाला? डू नॉट रीड इन डिम लाईट, कमी प्रकाशात वाचन करायचं नाही. ओके, अँड while watching TV, do not sit too close to the TV. जेव्हा तुम्ही टीव्ही बघत असता तेव्हा टीव्हीच्या एकदम जवळ जाऊन बघायचं नाही, एकदम जवळ जायचं नाही. ओके, गुड आयसाइट रिक्वायर्स विटामिन ए. मग नुसतं ह्या गोष्टीच पाळून काही होत नाही, तुमचं खाणं पिणं सुद्धा चांगलं पाहिजे. चांगलं डोळ्यांची निगा चांगल्या प्रकारे राखण्यासाठी आपल्याला विटामिन ए ची गरज असते. आणि हा विटामिन ए आपल्याला येलो अँड ऑरेंज कलरच्या फ्रुट्स मधून मिळतो किंवा व्हेजिटेबल्स मधून मिळतो. ओके, येलो अँड ऑरेंज कलरच्या भाज्या आणि फळांमधून आपल्याला विटामिन ए मिळत असतं. ते आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगलं असतं. मग काय काय आहेत येलो कलरच्या भाज्या आणि फळे? बनाना, ऑरेंज, मँगो, कॅरट, pineapple, papaya. Okay, like this fruit you have to eat. Then avoid reading in a moving vehicle. बघा, आपली एक्झाम असेल तर आपण, जर तुम्ही स्कूलला व्हॅनने जात असाल तर तुम्ही वाचत वाचत जाता बुक, पण तसं मुव्हिंग व्हेकल मध्ये वाचणं पूर्णतः टाळायचं आहे. रीड विथ द लाईट कमिंग फ्रॉम ओव्हर युअर शोल्डर, आपल्या शोल्डरच्या वरून जी लाईट येईल तशा लाईट मध्ये वाचायचं आहे. सीट अपराइट वेन यू रीड, आणि वाचन करताना नेहमी बसून वाचायचं आहे, एकदम ताठ बसून नीट वाचायचं आहे. अवॉइड प्लेइंग विथ शार्प अँड पॉइंटेड ऑब्जेक्ट, दे मे हर्ट युअर आईज. एकदम टोक असणारे शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट तुम्ही खेळायला वापरायचे नाहीत, त्यामुळे खेळता खेळता जर ते तुमच्या डोळ्यात लागले तर त्यामुळे तुमच्या डोळ्यांना खूप मोठी इजा होऊ शकते. ऑलवेज वॉश युअर आईज विथ क्लीन वॉटर, नेहमी आपले डोळे स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत. ओके, सगळ्यांना आठवतंय? ओनली 3 स्टुडंट्स वेअर देअर, फक्त 3 स्टुडंट्स होते. स्वरा, जिज्ञासा अँड रिद्धी. तुम्हाला आठवतंय का आपण लास्ट लेक्चरला आईज बद्दल शिकलो होतो? येस, सो नाव अवर नेक्स्ट सेन्सरी ऑर्गन इज इयर्स. ओके, आता मला सांगा, कानाचा वापर आपण कशासाठी करतो? व्हॉट डू वी यूज अवर इयर्स फॉर? हु विल टेल मी? व्हॉट डू वी यूज अवर इयर्स फॉर? येस, हु विल टेल मी? कानांचा वापर आपण कशासाठी करतो? व्हॉट डू वी यूज अवर इयर्स फॉर? ओके, रिद्धी. To hear. Very good. We use our ears to hear a sound. That may be anything. कोणताही साऊंड ऐकण्यासाठी आपण आपल्या कानांचा वापर करू शकतो. बघा, इथे तुम्हाला कानाचा इमेज दिलेला आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला चित्र दाखवून त्या सेन्सरी ऑर्गनचं नाव सुद्धा लिहायला येऊ शकतं. येस, बघा, वी हिअर विथ अवर इयर्स, आपण आपल्या कानांनी ऐकू शकतो. आपल्या कानांचा वापर करूनच आपण वेगवेगळ्या प्रकारचे आवाज घेऊ शकतो. द वर्ल्ड इज फुल ऑफ मेनी वंडरफुल साऊंड. बघा, आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आपल्याला येतच असतात, बरोबर. आपल्या पूर्ण जगात, आपल्या पूर्ण वर्ल्ड मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड आहेत. आता मला एक एका साऊंडचा एक्झाम्पल द्या. चला, मी तुम्हाला एक आता सांगते. आय एम टीचिंग यू, बरोबर. मी आता तुम्हाला शिकवते तर माझा साऊंड तुम्ही ऐकताय, राईट.
अजून एकेका साऊंडचं एक्झाम्पल द्या मला. कोण कोण सांगणार? सांगा, चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. अजून कोणकोणत्या प्रकारचे साऊंड किंवा आवाज तुम्ही ऐकता तुमच्या सराउंडिंग मध्ये? सांगा मला. कोण सांगणार? विच टाइप ऑफ साऊंड? ओके, रिद्धी सांग. ओनली वन यू हॅव टू टेल. रिद्धी, टेल मी. Clap. Clap. Okay. Vallabh? Vallabh? You have raised hand. सांग मला कोणकोणते आवाज असतात आपल्या आजूबाजूला? Okay, vehicles horn. Good. Next is Kanishka. Kanishka, you tell me which sound? Frog. Sounds. Anyone else? Jidnesa, will you tell me one sound? Ring. Sorry? Say again. Which sound? ओके, स्वरा, तू सांगणार का मला कोणताही एका प्रकारचा आवाज? Yes, teacher. Aeroplane. व्हेरी गुड. एरोप्लेन साऊंड. बघा, अशाच प्रकारे आय एम टॉकिंग टू यू, दॅट साऊंड. युअर पॅरेंट्स टॉकिंग टू यू, तुमचे मम्मी पप्पा तुमच्याशी बोलतात तो आवाज, किंवा कोणता तरी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, ड्रम सेट आहे त्याचा आवाज, पक्ष्यांच्या ओरडण्याचा आवाज, तुमच्या घरातल्या भांड्यांचा आवाज. बरोबर, आपण वेगवेगळ्या प्रकारांचे आवाज रोज ऐकत असतो. तर बघा, The world is full of many wonderful sound. आपल्या आजूबाजूला पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे खूप आवाज येत असतात आपल्याला. Listen, do you hear them? मग तुम्ही ते ऐकू शकता का? बघा, बीट ऑफ ड्रम, ड्रम वाजवल्याचा आवाज. साऊंड ऑफ द अलार्म क्लॉक, जर तुम्ही अलार्म क्लॉक लावून उठत असाल तर त्याचा आवाज. देन चॉपिंग ऑफ द बर्ड्स, पक्ष्यांच्या ओरडण्याचा आवाज. येस. Avoid listening to loud music in closed room or through a headphone. बघा, तुम्ही आता बघा, आपण ऑनलाईन क्लासेस घेतो, बरोबर. सध्या पॅन्डेमिक मुळे सगळं ऑनलाईन चालू आहे. तुमचे स्कूलचे लेक्चर सुद्धा ऑनलाईन असतात. त्यामुळे तुम्हाला खूप वेळ तुमच्या मोबाईलचं स्क्रीन बघावं लागतं किंवा हेडफोन कानात घालून बसावं लागतं. त्यामुळे कानांना त्रास होऊ शकतो, डोळ्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून मोबाईल फक्त क्लास पुरताच वापरायचा, नंतर मोबाईल पाहायचा नाही. ओके, मोबाईल वर वेगवेगळे व्हिडिओज वगैरे पाहत बसायचे नाही, कारण आता सध्या तुम्ही पहिलेपेक्षा जास्त मोबाईल वापरता. बरोबर, तुमचे क्लासेस, स्कूलचे क्लासेस सगळं मोबाईल वर होतं. त्यामुळे तुमच्या मोबाईलची स्क्रीन डोळ्याला हार्म करू शकते. तशाच प्रकारे जर तुम्ही मोठा आवाज करून गोष्टी गाणी ऐकायला लागलात, टीव्हीचा आवाज खूप मोठा केला आणि आपलं घर पूर्णपणे रूम बंद आहे, घर बंद आहे, तर त्याचा तुमच्या कानांना खूप त्रास होऊ शकतो. तुम्ही हेडफोन कंटिन्युअसली कानात ठेवलेत, सारखे हेडफोन घालूनच ठेवलेत, तर त्याचा सुद्धा कानांना खूप त्रास होतो. ओके, डू नॉट पुट एनी शार्प और पॉइंटेड ऑब्जेक्ट इन युअर इयर्स. बघा, कोणत्याही प्रकारचं शार्प किंवा पॉइंटेड ऑब्जेक्ट कानात घालायचं नाही. पेन्सिल, हेअर पिन, खूप जणांना कानात घालायचं सवय असते हेअर पिन, पण ते कानात घालायचं नाही. त्यामुळे आपल्या कानाचा जो इनर पार्ट असतो तो फाटून त्याच्यातून रक्त येऊन तुम्ही बहिरे होऊ शकता. यू कॅन बी डीफ. ओके, तुम्हाला आवाज यायचा बंद होऊ शकतो. त्यामुळे कोणताही पॉइंटेड ऑब्जेक्ट कानात घालायचं नाही. क्लीन देम जेंटली विथ सॉफ्ट टॉवेल. रोज आंघोळ केल्यावर एका सॉफ्ट टॉवेलनी तुमचे कान नेहमी साफ करायचे. ओके, यू हिअर अ साऊंड बेटर वेन यू आर क्लोजर टू इट. बघा, तुम्हाला माहितीच असेल, जर तुम्ही एखाद्या आवाजाच्या जवळ असाल
तरच तुम्हाला त्याचा आवाज ऐकू येतो. बघा, विमानाचा आवाज एवढा जास्त असतो, जेव्हा विमान चालू होतं त्याचा आवाज एवढा जास्त असतो की आपल्याला आपले कान दुखतील, पण आपण तर मोस्टली तो वरतून आकाशातून जाताना पाहतो. ओके, जे लोक एअरपोर्टच्या जवळ राहतात त्यांना खूप त्रास होतो त्या आवाजाचा, पण आपल्याला लांबून येतो. म्हणजेच काय, आपण जर जवळ असू तर आपल्याला आवाज जास्त मोठा ऐकू येतो. ओके, समजलं सगळ्यांना इयर बद्दल? सांगा मला, तुम्ही कानाची काळजी कशी घ्याल? हाऊ डू यू टेक केअर ऑफ युअर इयर्स? सांगा मला, हु विल टेल मी? मराठीत सांगितलं तरी चालेल. कानाची काळजी तुम्ही कशा प्रकारे घ्याल सांगा मला. मी सांगू का एकदा तुम्हाला? डू नॉट लिसन टू अ लाऊड म्युझिक. मोठ्या आवाजात गाणी ऐकायची नाही. ओके, देन डू नॉट पुट एनी शार्प ऑब्जेक्ट इन युअर इयर्स. कानात कोणत्याही प्रकारची वस्तू घालायची नाही. क्लीन युअर इयर्स आफ्टर बाथ विथ अ सॉफ्ट टॉवेल. अंघोळीनंतर तुमचे कान एका सॉफ्ट टॉवेलनी नीट पुसून काढायचे. ओके, आता कोण सांगणार मला? सांगा, हाऊ डू वी टेक केअर ऑफ अवर इयर्स? हाऊ शुड वी टेक केअर ऑफ अवर इयर्स? आपण आपल्या कानांची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे? सांगा लवकर. आता मी आन्सर सांगितलं ना तुम्हाला, आता कोण सांगणार मला? येस, कनिष्का, विल यू टेल मी? कनिष्का, तू सांगणार का? Yes. हा, टेल मी, हाऊ डू वी टेक केअर ऑफ अवर इयर्स? आपल्याला जास्त आवाजाशी जायचं नाही. अजून? जास्त आवाज करून ठेवायचा नाही. हा, आणि कानात काही ऑब्जेक्ट घालायचं नाही. ओके, आणि आंघोळीनंतर काय करायचं? कान नीटपणे साफ करून घ्यायचे. व्हेरी गुड, गुड. एनीवन एल्स? अजून कोण सांगणार? बघा, कनिष्काने सांगितलं. एनीवन एल्स? सांगा मला, नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. अजून कोण सांगणार? ओके, रिद्धी. रिद्धी सांग. मोठ्याने म्युझिक नाही ऐकायचं. येस, अजून? पेनचे कानात नाही घालायचा. हा, अजून? टावेल कान फ्लॉस करायचं. व्हेरी गुड. ओके, वल्लभ, विल यू टेल मी? वल्लभ, येस, वल्लभ सांगणार का कशी आपण कानाची काळजी घ्यायची आपल्या? ओके, अजून कोण सांगणार? स्वरा, विल यू टेल मी? ओके, वल्लभ सांग. Yes. घातले नाही पाहिजे कानात. हा, अंघोळ करताना साफ करायचे आणि मग कान पुसायचे. व्हेरी गुड. येस, स्वरा, तू सांगणार का कशी काळजी घ्यायची कानांची? काय काय करायचं, काय काय करायचं नाही? Yes. सॉफ्ट टॉवेलनी कान पुसायचे. हा, पेन्सिल वगैरे कानात घालायची नाही. हा, अजून लाऊड म्युझिक ऐकायचं नाही. ओके, माइक ऑफ कर. हु विल टेल द नेक्स्ट? जिज्ञासा, विल यू टेल? ओके, देवांग. देवांग आहे का? देवांग, माइक ऑन कर. देवांग इज देअर? प्रेझेंटी सुद्धा लावली नाही तुम्ही. माइक ऑन करायचा आहे. कोण आहे देवांग सोबत?
ओके जिज्ञासा, विल यू टेल मी हाऊ टू टेक केअर ऑफ अवर इयर्स? आपण आपल्या कानांची काळजी कशी घेतली पाहिजे? कानात काय घालायचा नसतो. आणि लाऊड म्युझिक ऐकायचं असतो. आणि क्लीन कसा करायचा? अंघोळ केल्यानंतर सॉफ्ट टॉवेलने क्लीन करायचं. ओके नाव विच इज दिस सेन्सरी ऑर्गन? हा कोणता सेन्सरी ऑर्गन आहे सांगा मला. रिद्धी सांग. नोट. Okay. Now this is nose. We breathe and smell through our nose. बघा माइक ऑफ ठेवायचा आहे सगळ्यांनी. जिज्ञासा युअर माइक इज ऑन. ओके बघा आपण आपल्या नाकाचा वापर वास घेण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी करत असतो. ओके क्लीन युअर नोज जेंटली आफ्टर अ बाथ. आंघोळ केल्यावर तुमचं नाक एकदम नीट स्वच्छ करायचं आहे. यूज अ क्लीन हँकरचीफ टू वाईप युअर नोज. नेहमी एक स्वच्छ चांगला धुतलेला रुमाल तुमचं नाक पुसण्यासाठी वापरायचा आहे. बघा आता पॅन्डेमिक चालू आहे. कोविड-19 पॅन्डेमिक आहे. मग आपण काय करायचं आहे? अजून कशी काळजी घेणार आपण? आपलं नाक आणि माउथ मास्कने कव्हर करणार. नेहमी बाहेर जाताना बाहेर पडायचं नाही. पण जर तुम्हाला बाहेर जायची गरज लागलीच तर नेहमी मास्क वापरायचा. नोज आणि तुमचा तो माउथ मास्कने कव्हर करायचं. ओके बघा मग आपण कोणकोणत्या प्रकारचे वास घेऊ शकतो? तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे वास घेता बघा. मम्मीने काही जेवण बनवलेलं असेल, देन परफ्यूम, सेंट, फिश, फ्लावर, वेगवेगळ्या प्रकारचे स्मेल आपण आपल्या नाकाने घेऊ शकतो. ओके सी अगेन परत एकदा बघा. वी ब्रीथ अँड स्मेल थ्रू अवर नोज. आपण आपल्या नाकाचा वापर श्वास घेण्यासाठी आणि वास घेण्यासाठी करत असतो. क्लीन युअर नोज जेंटली आफ्टर अ बाथ. आंघोळ करून झाल्यावर आपलं नाक एकदम नीट साफ करायचं आहे. यूज अ क्लीन हँकरचीफ टू वाईप युअर नोज. एक चांगला स्वच्छ रुमाल घेऊनच तुमचं नाक साफ करायचं आहे, पुसायचं आहे. ओके स्मेल वेगवेगळ्या प्रकारचे स्मेल दिले आहेत बघा आपल्याला. परफ्यूम, ऑनियन, फिश, फ्लावर. ओके अंडरस्टूड. नेक्स्ट स्वरा विल टेल मी विच इज दिस सेन्स ऑर्गन? हा कोणता सेन्स ऑर्गन आहे सांग स्वरा मला. टंग. Okay this is tongue. Okay so what is the function of tongue? We taste with our tongue. आपल्या जिभेचा वापर आपल्याला अन्नाची चव घेण्यासाठी होतो. It helps us to माइक ऑफ करायचा आहे बेटा. It helps us to enjoy the different flavor of food. बघा आपण वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खात असतो. व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन, फ्रूट्स, ओके जॅम्स, जेलीज, पिकल्स, मेनी मोर फूड राईट. मग वेगवेगळ्या प्रकारच्या जेवणाची चव वेगवेगळी असते हो की नाही. मग ते वेगवेगळ्या प्रकारचं फूड एन्जॉय करण्यासाठी आपल्याला आपली जीभ म्हणजे आपली टंग मदत करत असते. ओके वी कॅन टॉक क्लिअरली विथ द हेल्प ऑफ अवर टंग. बघा एक ऍक्टिव्हिटी करा चला. तुमची जीभ तुमची बोटाने पकडून ठेवा आणि बोलण्याचा प्रयत्न करा. चला करा सगळ्यांनी. कोणीच माईक चालू करायचं नाही पण ही ऍक्टिव्हिटी करून बघा. तुमची जीभ हातात धरा बोटाने आणि थोडं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला बोलता येतं का? केलं सगळ्यांनी? सांगा मला आता चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला बोलता आलं का? क्लिअर बोलता आला का? नो क्लिअरली आपण बोलू शकतो पण क्लिअरली बोलू शकत नाही.
Okay, we can talk, but we cannot talk clearly. Okay, so we can talk clearly with the help of tongue. आपण स्पष्टपणे आपल्या जिभेचा वापर करूनच आपण स्पष्टपणे बोलू शकतो. ओके, क्लीन युअर टंग डेली विथ अ टंग क्लीनर. बघा आपल्या ब्रशच्या मागे टंग क्लीनर असतं किंवा तो माणूस दिसतोय का तुम्हाला, त्याच्या हातात आहे ते सुद्धा एक टंग क्लीनर आहे. त्यामुळे ब्रश केल्यानंतर टंग क्लीनरने आपली जीभ साफ करायची आहे, जेणेकरून जिभेवर जे काही बॅक्टेरिया असतील, जे काही जीवजंतू असतील ते निघून जातील. ओके, बघा तुम्हाला दिसतंय का पिक्चर मध्ये, तो माणूस टंग क्लीनरने स्वतःची जीभ साफ करत आहे. येस, नेक्स्ट बघा, दे हॅव गिवन यू डिफरंट टाइप ऑफ टेस्ट. वेगवेगळ्या प्रकारच्या चवी दिलेल्या आहेत. बघा, स्वीट, आईस्क्रीम, जॅम, जेली, पुडिंग, चॉकलेट, हे काय आहे, स्वीट. दॅट इज ऑफ स्वीट टेस्ट. अँड कारलं, कारलं कसं असतं, कडू, बिटर. ओके, कारलं असतं बिटर. देन सोर, लिंबू, लोणचं, हे सगळं काय आहे, सोर, आंबट. स्पायसी, मसाला असलेले पदार्थ किंवा मिरची, हे सगळं काय आहे, स्पायसी, तिखट. ओके, देन सॉल्टी, जास्त मीठ असलेले पदार्थ काय असतात, सॉल्टी. मग या सगळ्या टेस्ट आपण आपल्या जिभेमुळेच घेऊ शकतो. ओके, समजलंय सगळ्यांना? सांगा मला, आपल्या जिभेचा वापर आपण कशासाठी करतो? कोण सांगणार? टेल मी, फॉर व्हॉट वी यूज अवर टंग. सांगा, कोण सांगणार? ओके, रिद्धी. टेस्ट. टेस्ट. ओके, आणि अजून आय थिंक कनिष्का, कनिष्का तू सांग. टेस्ट. टेस्ट अँड टू टॉक क्लिअरली. ओके, टॉक क्लिअरली. ओके, टेस्ट घेण्यासाठी आणि क्लिअर बोलण्यासाठी आपण आपल्या जिभेचा वापर करत असतो. ओके, तुम्हाला सगळ्यांना नोज आणि टंग चे फंक्शन समजलेत का? आपला लास्ट आहे स्किन. हॅव यू अंडरस्टूड अबाउट फंक्शन ऑफ नोज अँड टंग? नाक आणि जिभेचा वापर आपण कशासाठी करतो हे समजलंय का तुम्हाला? ओके, ओके, सो अवर लास्ट सेन्स ऑर्गन इज स्किन. बघा, स्किन, स्किन, आपल्या पूर्ण बॉडीवर स्किन आहे. आपल्या बॉडीवर स्किन नसती तर आतला फ्लेश कसं दिसलं असतं, हाडं दिसली असती, फ्लेश दिसलं असतं, बरोबर. म्हणून आपली बॉडी पूर्णपणे स्किनने कव्हर केलेली आहे. बघा काय सांगितलं आहे, we feel the sense of touch with our skin which covers our whole body. बघा मी सांगितल्याप्रमाणे आपल्या पूर्ण बॉडीवर एक कातडी आहे, एक कातडीचं आवरण आहे, ज्याला स्किन असं म्हटलं जातं. मग कोणत्याही प्रकारचा टच, कोणत्याही प्रकारचा स्पर्श हा आपल्या स्किन मुळेच आपल्याला कळतो. बीट हॉट, कोल्ड, प्रिकली, रफ, स्मूथ और स्टिकी. कोणता पदार्थ गरम आहे, थंड आहे, किंवा कोणाला काटे आहेत, कुठला सरफेस रफ आहे, कुठला सरफेस स्मूथ आहे, कुठला पदार्थ चिकट आहे, हे सगळं आपण आपल्या हाताच्या किंवा हाताच्या नाही सॉरी कोणत्याही प्रकारच्या स्किन मुळे समजून घेऊ शकतो. वी फील इट ऑल विथ अवर स्किन. या सगळ्याचा स्पर्श आपल्याला आपल्या स्किन मुळे जाणवतो. ओके, मग इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला स्पर्श दिले आहेत. बघा, फील्स दिले आहेत. वी फील हॉट. बघा, जर गरम कुकर आताच मम्मीने उतरवला आहे गॅसवरून आणि तुम्ही जाऊन त्याला हात लावला तर ते तुम्हाला गरम लागेल, राईट. देन कोल्ड, तुम्ही बर्फाचे खडे घेतले खेळण्यासाठी तर ते तुम्हाला कसे लागतील, थंड, कोल्ड. तुम्ही निवडुंग किंवा गुलाबाचे काट्यांना हात लावला तर ते तुमच्या हाताला टोचतील, दे आर प्रिकली. ओके, नेक्स्ट इज, तुम्ही जर दगडावर हात फिरवला तर तो तुम्हाला रफ लागेल, खडबडीत लागेल. येस, उशीला तुम्ही दाबून बघितलं किंवा हात लावला तर ती तुम्हाला स्मूथ लागेल, मऊ लागेल. देन स्टिकी,
स्लाईम किंवा जेली, साबण असं सगळं खाली पडलेलं असेल आणि तुम्ही त्याला हात लावायला गेलात तर ते तुम्हाला स्टिकी लागेल, चिकट चिकट लागेल. ओके, मग हे सगळे फील आपण आपल्या स्किन मुळे घेऊ शकतो. येस, समजलं सगळ्यांना? सांगा मला, आपण स्किनचा वापर कशासाठी करू शकतो? सांगा, कोण सांगणार? व्हॉट डू वी यूज आवर स्किन फॉर? येस, हु विल टेल मी? नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये ज्याला सांगायचं आहे आन्सर. व्हॉट डू वी यूज आवर स्किन फॉर? आपण आपल्या स्किनचा वापर कशासाठी करतो? सांगा, लिहा लवकर चॅट बॉक्स मध्ये. कोण सांगणार मला आन्सर? ओके, रिद्धी. Yes. To touch. ओके, टू टच अँड टू फील. कोणत्याही वस्तूला स्पर्श करण्यासाठी आणि तिचा अनुभव घेण्यासाठी, फील करण्यासाठी आपण आपल्या स्किनचा वापर करू शकतो. मग ती वस्तू गरम असेल, थंड आहे, तिला काटे आहेत, आपल्या हाताला ती टोचते आहे, देन रफ, खडबडीत आहे की स्मूथ आहे की स्टिकी आहे, हे सगळं आपल्याला आपल्या स्किन मुळे समजतं. ओके, चला आता इथे काही क्वेश्चन आन्सर्स आहेत, बघा बघा. सांगा मला. पहिला आहे, वी स्मेल विथ अवर डॅश डॅश. सांगा, कोण सांगणार? वी स्मेल विथ अवर डॅश डॅश. ओके, वल्लभ सांग. Nose. गुड. वी स्मेल विथ अवर नोज. आपण वास घेण्यासाठी आपल्या नाकाचा वापर करतो. नेक्स्ट आहे, वी टेस्ट विथ अवर डॅश डॅश. टेस्ट घेण्यासाठी आपण कोणत्या सेन्स ऑर्गनचा वापर करतो? वी टेस्ट विथ अवर डॅश डॅश. कनिष्का? Tongue. गुड. नेक्स्ट इज, वी सी विथ अवर डॅश डॅश. बघण्यासाठी आपण कोणत्या गोष्टीचा वापर करतो? वी सी विथ अवर डॅश डॅश. रिद्धी? Yes. Tell me the answer. We see with Eyes. our dash dash. Good. Eyes. Next is, we feel with our dash dash. Jignasa? We feel our dash dash. Skin. Yes, we feel with our skin. Okay, all of you have understood. आज जे काही आपण शिकलो हे मी तुम्हाला होमवर्क साठी देणार आहे. फिल इन द ब्लँक्स. तुम्ही सगळ्यांनी ते करायचे आहेत. ओके, इथे बघा काय सांगितलं आहे. Most of the times we use more than one of sense organ for an activity. Take the take the senses you see for the activity shown below. बघा इथे कधी कधी आपण एखादी ऍक्टिव्हिटी, एखादं काम करण्यासाठी एकापेक्षा जास्त सेन्स ऑर्गन्सचा वापर करतो. आता बघण्यासाठी आपण फक्त डोळ्यांचा वापर करतोय. पण जर पाऊस पडत आहे तर तो पाऊस बघण्यासाठी तुम्ही डोळ्यांचा वापर कराल. ओके, मातीचा वास घेण्यासाठी तुम्ही नाकाचा वापर कराल. हातावर पाऊस घेण्यासाठी तुम्ही स्किनचा वापर कराल. बरोबर? म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला एकापेक्षा जास्त सेन्स ऑर्गनचा वापर करावा लागतो. मग ती ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगणार आणि तुम्ही किती सेन्स ऑर्गनचा वापर करतात ते वेगवेगळे सेन्स ऑर्गन तुम्ही मला सांगायचे आहेत. ओके, बघा. नेक्स्ट इज वॉचिंग टीव्ही. वॉचिंग टीव्ही. टीव्ही बघताना तुम्ही कोणकोणत्या सेन्स ऑर्गनचा वापर करता? सांगा, कोण सांगणार? स्वरा सांग. टीव्ही बघताना कोणकोणत्या सेन्स ऑर्गनचा वापर होतो? डोळे. आईज. यू हॅव टू से आईज. Eyes. आईज अँड ऐकण्यासाठी Ears. गुड.
वल्लभ माईक ऑफ करायचा आहे तुझा. वल्लभ माईक ऑफ कर. ओके. नाव नेक्स्ट इज टू बाथ. व्हाईल बाथिंग. ओके, व्हाईल बाथिंग. अंघोळ करताना आपण कोणत्या सेन्स ऑर्गनचा वापर करतो? Kanishka, you want to tell the answer? Yes. Tell. Hand. Skin. Skin and eyes. Okay, while eating popcorn. While eating popcorn. कोण सांगणार? पॉपकॉर्न खाताना आपण कोणकोणत्या सेन्स ऑर्गनचा वापर करतो? Which sense organs we use while eating popcorn? Okay, Riddhi, tell me. Eyes and tongue. And skin also. Okay? Yes. So all of you have understood. आज जे काही आपण शिकलो सगळ्यांना समजलेलं आहे का? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. ओके, तर हे जे फिल इन द ब्लँक्स आहेत आणि आता ऍक्टिव्हिटी आणि त्याच्यासाठी लागणारे सेन्स ऑर्गन, हा चार्ट मी तुम्हाला पाठवून देईन. तुम्ही तो होमवर्कला करायचा आहे. ओके. येस. कोणाला काही डाऊट आहे का आज जे काही शिकवलं? सगळ्यांना सगळं समजलेलं आहे का सांगा मला. Everyone has understood whatever I taught today? Okay, so we will finish over here. We will stop today for here. Okay? आपण आज इथेच थांबूया. चला, बाय बाय. You all can leave the class now. Bye bye, teacher. Bye. Bye bye, teacher. Bye bye. रिद्धी, क्लास लेफ्ट करायचा आहे बेटा.